आज आपण सीईटी 24 चा एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. या क्वेश्चनमध्ये 4 चार्जेस दिलेले आहेत. तुम्ही क्वेश्चनमध्ये बघू शकता 4 चार्जेस आहेत बघा या ठिकाणी, ज्यामध्ये 2 पॉझिटिव्ह आहेत आणि हे जे 2 आहेत ते निगेटिव्ह आहेत. आणि हे चारही चार्जेस स्क्वेअरच्या व्हर्टेक्सवरती ठेवलेले आहेत. व्हर्टेक्स म्हणजे काय? जसं की आता हा स्क्वेअर आहे बघा. तर हे जे पॉइंट्स आहेत बघा, जिथे 2 साइड एकमेकांना भेटतात, याला आपण व्हर्टेक्स असं म्हणतो. त्या व्हर्टेक्सवरती किंवा या कॉर्नर्सवरती हे चार्जेस जे आहेत ते आपण ठेवलेले आहेत. समजा इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे निगेटिव्ह चार्ज आहे आणि इथे एक निगेटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे? आणि त्यांनी काय विचारलं पुढे, की द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट मिडवे बिटवीन द 2 पॉझिटिव्ह चार्जेस. हे 2 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. त्यांचा जो मिडवे आहे, याचा अर्थ काय? यांचा जो मिडल पॉइंट आहे. तर इथे मिडल पॉइंट घेऊ शकतो आपण. याला आपण नाव देऊयात के. ठीक आहे? अजून एक गोष्ट सांगितली बघा, की जी साइड आहे या स्क्वेअरची ती 2l आहे. आता 2l आहे याचा अर्थ काय झाला? हा एक स्क्वेअर आहे. त्यामुळे या सर्वांची साइड असणार आहे, सेम असणार आहे. ही सुद्धा 2l आहे. पण हा याचा मिडल पॉइंट आहे. त्यामुळे या साइडला आपण l म्हणूयात, या साइडला देखील l म्हणूयात. ठीक आहे? मग आता या प्रत्येक चार्जमुळे या ए पॉइंटवरती जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल क्रिएट होतो, हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे? आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल याचा अर्थ असा होतो, की ज्यावेळेस चार्ज हा इलेक्ट्रिक फील्डच्या अपोझिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असतो, तर त्यावेळेस त्या चार्जला काही ना काही वर्क परफॉर्म करावं लागतं. आणि हेच वर्क तो स्वतःमध्ये चेंज इन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतो. ठीक आहे? मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला ठिकाणी काय करायचं आहे, की आता हा जो चार्ज आहे, यामुळे या ए पॉइंटवरती किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, त्याच पद्धतीने या चार्जमुळे यावरती किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा बेसिक फॉर्म्युला काय असतो? बेसिक फॉर्म्युला असतो, जसं की आता समजा हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या पॉझिटिव्ह चार्जपासून r एवढ्या अंतरावरती एक पॉइंट मी घेतला. ठीक आहे? आणि मी जर विचारलं, की या पॉझिटिव्ह चार्जमुळे या पी पॉइंटवरती किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, त्याचा फॉर्म्युला काय लिहायचा? त्याचा फॉर्म्युला लिहायचा v = kq/r. ठीक आहे? डिस्टन्स काय यायचं? r. जेवढ्या डिस्टन्सवरती तो असेल, तेवढं डिस्टन्स डिनॉमिनेटरला लिहायचं असतं. ठीक आहे? पण आता एक महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये, ती आपण लक्ष द्या. समजा हा एक निगेटिव्ह चार्ज असता आणि r एवढ्या अंतरावरती p हा पॉइंट प्रेझेंट आहे. मग याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती सांगा बरं? याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल झालं असतं -kq/r. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढताना चार्जचं नेचर घेणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की इथे पॉझिटिव्ह चार्ज होता, म्हणून इथे पॉझिटिव्ह घेतला आपण. इथे जर निगेटिव्ह चार्ज म्हणून इथे निगेटिव्ह घ्यायचं. आलं लक्षात? मग आता इथे पुढे बघा. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला या ए पॉइंटवरती या चारही चार्जेसने जे पोटेन्शियल तयार केलेलं आहे, ते फाइंड आउट करायचंय. चला मग आपण डायरेक्टली त्या ठिकाणी लिहूयात. इथे आपण असं म्हणूयात, की पोटेन्शियल ॲट पॉइंट ए इज इक्वल टू सर्वात आधी या पॉझिटिव्ह चार्जमुळे या ए पॉइंटवरती जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल ते किती असेल? ते असेल kq/r. r म्हणजे कोण रे? r म्हणजे डिस्टन्स बघा किती आहे? हे डिस्टन्स आहे l. तर इथे l लिहितो. ठीक आहे? त्याच पद्धतीने या पॉझिटिव्ह चार्जपासून करू शकतो आपण. तिथे प्लस लिहूयात. प्लस का? कारण चार्ज हा पॉझिटिव्ह आहे म्हणून. तर इथे सुद्धा काय येणार? kq/r. आता इथून आपल्याला काढायचं या चार्जमुळे या ए पॉइंटवरती किती पोटेन्शियल ॲक्ट होत आहे. पण आपल्याला डिस्टन्स काढावा लागेल. मग डिस्टन्स जर आपल्याला काढायचं असेल, तर आपल्याला हे डिस्टन्स सध्या माहिती नाही. आपण हे 2 पॉइंट कनेक्ट करू. तसंच या चार्जपासून हे सुद्धा पॉइंट कनेक्ट करून घेऊ. ठीक आहे? आता या ठिकाणी बघा, इथे काय तयार होतोय रे? इथे तयार होतोय राइट अँगल ट्रायंगल. म्हणजे हा झाला हायपोटेन्यूज. मग त्या दोघांचं जी साइड आहे ती आपल्याला माहिती आहे. मग हे डिस्टन्स किती येईल? 2l² + l², 4l² + l² म्हणजे 5l². मग त्याचा स्क्वेअर काढून टाका. म्हणजे काय येईल? हे येईल √5l. बरोबर आहे? त्याच पद्धतीने इथे सुद्धा तीच केस तयार होते. ही साइड किती आहे? ही साइड l आहे. ही साइड 2l आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं? √5l. म्हणजे ह्या निगेटिव्ह चार्जचं या ए पॉइंटपासून असणारं डिस्टन्स √5l. मग चला लिहा किती तयार होईल पोटेन्शियल? मायनस लिहू का इथे? -kq/√5 आणि ह्या चार्जमुळे इथे सुद्धा -kq/√5l. आलं लक्षात? चला मग इथे काय बघा बरं. हे दोन्ही सारखेच झाले. म्हणजे 2kq. आता हे r लिहिला इथे. r जागेवरती काय घ्यायचं आपल्याला? इथे घ्यायचं l. डिस्टन्स काय? l आहे. मग 2kq. आता बघा इथे kq आहे. हे kq + kq 2kq आणि इथे -kq -2kq. तर हे जे 2kq/l आहे हे कॉमन आहे. मग इथे उरेल काय? इथे काय शिल्लक राहील? इथे शिल्लक राहील 1 आणि इथे शिल्लक राहील 1/√5. चेक करा. बरोबर आहे का? मग आपल्याला काय दिसतं? k म्हणजे काय रे? k ची काय व्हॅल्यू असते? k म्हणजे 1/4πε0 नाही का? हा k असतो. मग या k च्या जागेवरती जर का मी ही टर्म लिहिली 1/4πε0 इंटू 2q/l इंटू 1 - 1/√5. तर ऑप्शन बी जे आहे बघा, ते या ठिकाणी करेक्ट.